निधीचा तुम्ही विषय मांडला, त्या कोंडाळ गावाला समाधानदादा अवताडेनं 18.5 करोड रुपयाचा निधी दिलाय. पहिला विषय तुम्ही पोटनिवडणुकी झाल्यानंतर तुम्ही आज पहिल्यांदा गावात आला. दुष्काळाचे का समावेश झाला नाही यावेळी? मोबाईलवर शूटिंग काढायची, हे करायचं, मी पुराव्यानिशी उदाहरणासह त्या ठिकाणी समोर येऊ शकतो. पण मी काल गावोगाव फिरत असताना बंधून एक प्रकार घडला. आपल्या फेसबुक व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी ती क्लिप फिरते आहे. पुढच्या आमदारांच्याकडून सध्या एक क्लिप फिरते आहे. कोमनाळमध्ये त्या ठिकाणी जात असताना, कोमनाळमध्ये बोलत असताना सागर नागणे नावाच्या एका युवकाने त्या ठिकाणी मला माझं बोलणं झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केला. त्या माझ्या मित्राचं नाव आहे त्या ठिकाणी सागर नागणे. त्या सागर नागणेनं विचारलं, त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय सध्याच्या आमदारांनी फंड दिलाय म्हणून, दिलाय का नाही? तर 18 कोटीचा निधी गावाला दिलाय म्हणून सांगितलं. मी पण जरा आश्चर्य केलं. 18 कोटीचा निधी म्हणलं अभ्यास तर करूया. 24 तासाच्या आत त्या खोमनाळ गावाची यादी काढली बंधून, काय काय दिले त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून. ती यादी काढली. त्या कामामध्ये जवळजवळ पहिलं महत्वाचं त्या ठिकाणी आहे, त्या गावाचं आराध्य दैवत आहे कामसिद्ध देवस्थान. त्या कामसिद्ध देवस्थानाला 2 कोटी रुपये निधी दिला म्हणून या आमदारांनी त्या ठिकाणी स्वतःच्या यादीला नाव लिहून घेतलंय. पण त्या गावातल्या लहानातल्या लहान बाळापासून ते वडीलधाऱ्याला जर जाऊन विचारलं, कामसिद्ध मंदिर तीर्थक्षेत्राच्या क वर्गात घेऊन नानाने 30 लाखाचा सगळ्यात पहिल्यांदा निधी दिला, आणि तीर्थक्षेत्राच्या ब वर्गात कुणी निधी दिला म्हणून जर सांगितलं तर मी सुद्धा सांगायची गरज नाही. त्या गावातला सर्वसामान्य नागरिक म्हणेल की कामसिद्ध मंदिराचं ते देवस्थान तीर्थक्षेत्राच्या ब वर्गामध्ये नानाने त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, आणि मग त्याला 2 कोटीचा निधी ब वर्गामध्ये समाविष्ट केला असल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकतं. त्या मित्रानं मला 18 कोटीचा हिशोब दिला. त्यांनी 18 कोटीच्या हिशोबामध्ये सगळं वाचलं. त्यांचं वाचून लिहून त्या ठिकाणी 11 कोटी 1 लाखापर्यंत झालं. पण त्यात लिहिलंय काय काय माहित आहे? आरोग्य केंद्र उपकेंद्राला त्या ठिकाणी कामाचं स्वरूप आरोग्य सुविधा योजनेमधून दिलेलं काम. खोमनाळ हिवरगाव रस्ता पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून त्यांनी दिलं म्हणून सांगतात. पण नानांनी मंजूर केलेला 18-19च्या काळातला तो रस्ता आहे. त्या ठिकाणी 19ला मंजुरी झाली. 19ला मंजुरी झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यावेळी कोरोना काळात काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. पण त्या रस्त्याला जर पत्र कोणाचं असेल तर भारत नानाच्या मंजुरीचं पत्र आहे. मी त्या ठिकाणी सगळ्या लोकांना दाखवू शकतो, समोर येऊन बोलू शकतो. त्याचबरोबर यामध्ये आणखी एक त्यांनी उल्लेख केलाय, शेती पंपाच्या वीज जोडणी ग्राहकाचं देखील आमदार फंडात गेलं म्हणून सांगते. ही लिस्ट आहे माझ्याकडे बंधू. वैयक्तिक डीपीचे शेतकऱ्यांना योजना आहे ना एमएससीबीची, 25चा डीपी त्या ठिकाणी खाजगी एखाद्या शेतकऱ्याने पैसे भरल्यानंतर डीपी मिळत आहेत. ते सुद्धा जर एखाद्या शेतकऱ्याने खाजगी पैशातून घेतलं असेल तर लोकप्रतिनिधीच्या यादीला ते दिलंय म्हणून त्या ठिकाणी त्या गावात त्या ठिकाणी जाऊन सांगतात. त्याचबरोबर दुसरं एक आहे, गाव अंतर्गत पर्यंत झालं. पण त्यात लिहिलंय काय काय माहित आहे? आरोग्य केंद्र उपकेंद्राला त्या ठिकाणी कामाचं स्वरूप आरोग्य सुविधा योजनेमधून दिलेलं काम. खोमनाळ हिवरगाव रस्ता पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून त्यांनी दिलं म्हणून सांगतात. पण नानांनी मंजूर केलेला 18-19च्या काळातला तो रस्ता आहे. त्या ठिकाणी 19ला मंजुरी झाली. 19ला मंजुरी झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यावेळी कोरोना काळात काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. पण त्या रस्त्याला जर पत्र कोणाचं असेल तर भारत नानाच्या मंजुरीचं पत्र आहे. मी त्या ठिकाणी सगळ्या लोकांना दाखवू शकतो, समोर येऊन बोलू शकतो. त्याचबरोबर यामध्ये आणखी एक त्यांनी उल्लेख केलाय, शेती पंपाच्या वीज जोडणी ग्राहकाचं देखील आमदार फंडात गेलं म्हणून सांगते. ही लिस्ट आहे माझ्याकडे बंधू. वैयक्तिक डीपीचे शेतकऱ्यांना योजना आहे ना एमएससीबीची, 25चा डीपी त्या ठिकाणी खाजगी एखाद्या शेतकऱ्याने पैसे भरल्यानंतर डीपी मिळत आहेत. ते सुद्धा जर एखाद्या शेतकऱ्याने खाजगी पैशातून घेतलं असेल तर लोकप्रतिनिधीच्या यादीला ते दिलंय म्हणून त्या ठिकाणी त्या गावात त्या ठिकाणी जाऊन सांगतात. त्याचबरोबर दुसरं एक आहे, गाव अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे. ज्यावेळी नानांचं दुःखद निधन झालं आणि जानेवारी महिना 2000 त्या ठिकाणी 21ची गोष्ट सांगतोय, राज्याचे उपमुख्यमंत्री
अजितदादा आणि त्या दरम्यानच्या सरकारमध्ये मला बोलवून सांगितलं की मतदारसंघातल्या कामाच्या बाबतीत 5 कोटीचा निधी पंढरपूर मंगळवेढ्याला द्यायचा आहे आणि तू त्या ठिकाणी कामाची शिफारस दे. म्हणून मी या मतदारसंघातल्या सगळ्या गावातला अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठीच हे जे या ठिकाणी 5 लाख रुपये खोमनाळ गावात जे दिसतंय ना, त्याला भगीरथ भालकेंच्या शिफारसीचं पत्र आहे. या आमदारांच्या शिफारसीचं पत्र असेल तर त्यांनी दाखवून द्यावं. मी म्हणेन ते ऐकण्याची त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. म्हणून चुकीचं जर सांगत असतील तर चुकीला चूक म्हणणारी माझी मायबाप जनता इथं पुढे बसली आहे. त्या तरुणाला देखील सांगणार की अशा पद्धतीनं आम्ही लोकशाही पद्धतीनं लोकात जाऊन घटना जे घडलेल्या घटना असतील या लोकांच्या पर्यंत, माणसांच्या पर्यंत, आपल्या माणसांच्या पर्यंत वस्तुस्थिती मांडण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडतोय. पण कोण जाणून बुजून त्या माध्यमातून येऊन एक मोबाईल साईटला घेऊन यायचा आणि एखादा प्रश्न विचारायचा आणि त्या ठिकाणी मग मी भालकेंना कसं अडवलं म्हणून जर तू विचारण्याची पद्धत जर सुरू केली तर नानाने यापूर्वीच सांगितलंय, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळे असतात. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या केलेला नाकर्तेपणा असेल, तुमच्या ज्या चुका असतील त्या वेगळ्या भूमिकेतून घेऊन जर लोकांच्या पुढे जाणार असाल आणि वेगळ्या भूमिकेतून व्हिडिओ फिरवणार असाल तर तुम्हाला देखील गावोगाव फिरावं लागणार आहे. त्यावेळी मात्र कुणी लोकांनी जर वस्तुस्थितीतले जरी प्रश्न विचारले तरी तुम्हाला